FDA फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन आयुक्त सन्माननीय तुकाराम मुंडेजी त्यांनी लावलेला धडाका आणि मग दुधात भेसळ करणाऱ्यांचे धावे दणाणणं. पान मसाला, गुटखा किंवा कुठल्याही अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांचे सगळ्यांचे धावे दणाणलेत. मुख्यत्वे रोजच्या सकाळची सुरुवात तुमची, आमची, सगळ्यांची चहापासून होते. लहान मुलांना शक्तिवर्धक म्हणून दूध पाजतो आपण, आणि याच दुधात प्रचंड प्रमाणात भेसळ आहे हे जगजाहीर आहे. आणि मग असा धडाकेबाज कमिशनर जेव्हा त्या खुर्चीवर स्थानापन्न होतो तेव्हा नॅचरली ॲक्शन सुरू होते. आधी ही ॲक्शन का होत नव्हती हा मोठा प्रश्न मी एकच तुकाराम या व्हिडिओत विचारला होता. बाळबोध प्रश्न आहे हा. शाळकरी मुलं पण याचं उत्तर देतील. भेसळ का पकडली जात नव्हती? असो, जे काही चालू होतं त्याला थोडी तरी खीळ बसली आहे. दुधामध्ये भेसळ का होते? खेडेगावांमधून शेतीपूरक व्यवसाय म्हणून या दुग्ध व्यवसायाकडे बघितलं जातं. बँका, राष्ट्रीयकृत बँकांमधनं गाई म्हशी परचेस करण्यासाठी कमीत कमी व्याजदरावर शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो. नॅचरली 3-4 शेतकरी घेतले तर एकाकडं दुभती जनावरं नक्की असतात. मग ती एवढ्या प्रमाणात असतात की त्याचं दूध हे कुठे संकलन केंद्र असतं तिथं नेऊन हे शेतकरी विकतात. आणि मग गव्हर्नमेंटनी ठरवल्याप्रमाणे त्या गाईच्या दुधाला 1 लिटरला किती भाव, 30 रुपये द्यायचा का 38 रुपये द्यायचा, हे त्याच्या प्रतवारीनुसार ठरतं. दूध संकलन केंद्रामध्ये काही मशिनरी इन्स्टॉल केलेली असते, ज्या मशीनच्याद्वारे दुधामध्ये म्हणजेच संकलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्याकडच्या दुधामध्ये फॅट किती आहे आणि SNF किती आहे. फॅट मिनिमम या संकलन केंद्रात 4% फॅट हवं आहे आणि साधारणतः 8.5% SNF हवं आहे. SNF सॉलिड नॉट फॅट. आता हे 2 घटक तपासणारी यंत्रणा प्रत्येक दूध संकलन केंद्रात कार्यान्वित असते. नॉर्मली 4% फॅट गाईच्या दुधात असतं, 8.5 SNF असतं. परंतु आपण जर 100 लिटर दूध तिथे संकलन केंद्राला देत असू आणि सपोज ढोबळमानाने आपल्याला 30 रुपये लिटर भाव मिळत असेल तर रोजचे 3,000 रुपये. मग या 3,000 रुपयाचे आपल्याला 5,000 कसे मिळतील असं एक शेतकऱ्याच्या मनात येतं. त्या दूध संकलन केंद्रात आपल्या गोठ्यातल्या गाई म्हशींचं दूध नेऊन देणाऱ्या त्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये पाणी घालण्याचा मोह आवरत नाही. मग तो 100 लिटर दुधामध्ये समजा त्यांनी 20 लिटर पाणी मिसळलं, म्हणजेच त्याचं टोटल दूध बनलं 120 लिटर. पण जेव्हा तुम्ही पाणी मिसळता तेव्हा नॅचरली त्याच्यातून फॅट कमी होतं. ते फॅट इतकं कमी होतं 20 लिटर पाणी घातल्यावर की ते 3.3 या प्रमाणाला येतं. आणि SNFसुद्धा कमी होतो, तो येतो 7.5 वर. आता जास्तीत जास्त दूध डेअऱ्या किंवा ही संकलन केंद्र याच्यामध्ये मिनिमम रिक्वायरमेंट अगदी 4% फॅट नसेल तर 3.5 तरी पाहिजे. अगदी 8.5 नसेल तरी ॲटलिस्ट 8% SNF पाहिजे. असं एक काहीतरी प्रमाण ठरलेलं असतं.
नॅचरली 20 लिटर पाणी मिक्स केल्यानंतर 3.3वर जर फॅट आलं तर ते दूध रिजेक्ट होणार. पाणी घातल्यामुळं त्याची विस्कॉसिटी डेन्सिटी ही कमी झाली, तीसुद्धा तिथे मशीनमध्ये पकडली जाणार आणि मग भेसळ करण्याचा गोरखधंदा सुरू होतो. म्हणजे आधी पाणी मिसळायचं, त्याच्यातून परत मग त्याची विस्कॉसिटी डेन्सिटी व्यवस्थित टिकून राहावी म्हणून स्टार्च घालायचं. स्टार्च काय करतं? स्टार्च त्या पाण्याला पकडून ठेवतं आणि दूध घट्ट दिसायला लागतं. त्या मशीनमध्ये सुद्धा जे काही त्यांना प्रमाण हवं तसं मिळायला शक्यता वाढते. समजा अजून ह्याच्यात शक्यता कमी असली तर इतर गोष्टी त्याला फेस येण्यासाठी डिटर्जंट मिक्स करतात. एक मशीन आहे जे SNF मोजतं, प्रोटीन्स, सॉलिड नॉट फॅट, म्हणजेच प्रोटीन. दुधामध्ये प्रोटीन असतात, ती प्रोटीन्स दिसली पाहिजेत. मग प्रोटीन्समध्ये काय असतो घटक? नायट्रोजन. युरियामध्ये नायट्रोजन हा जास्त असतो. त्याच्यामुळं त्या मशीनला फसवण्यासाठी युरिया घातल्याने SNF वाढत नाही, फक्त नायट्रोजन वाढतो. तो मशीन नायट्रोजन मोजतो. नायट्रोजन त्या मशीनवर भरपूर आहे असं दिसतं. एक्सेस ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ प्रोटीन, जे हवं तेवढं आहे असं गृहीत धरून त्या दुधाचा स्वीकार केला जातो. म्हणजेच तुमच्याकडचं 100 लिटर दूध जेव्हा 120 लिटर करायला जातो शेतकरी, हे नॉमिनल उदाहरण देतो आहे मी, 20 लिटर पाणी, आणि ते पचवण्यासाठी मग डिटर्जंट, स्टार्च, युरिया असं काही बाही त्या दुधामध्ये मिक्स करून शेवटी ते सिंथेटिक दूध तयार होतं. म्हणजे नैसर्गिक दुधाचा अशा पद्धतीने 100 लिटर मागं मिसळलेलं 20 लिटर पाणी हे लपवण्यासाठी एवढा मोठा खटाटोप आणि मग भेसळीचं दूध हे दारोदार पोहोचतं. मी फक्त एका शेतकऱ्याचं 100 लिटर संकलन केंद्राला जमा होणाऱ्या दुधामध्ये जर 20 लिटर पाणी मिसळून तो 120 लिटर दूध खपवण्याच्या मागे लागला तर त्याला काय काय उपद्व्याप करावे लागतात हे उगीच एक छोटंसं उदाहरण म्हणून समजावून सांगितलं. आता एका आमदारांनी कबूल केलं आहे की 14 कोटी लिटर दूध आपल्या इथं तयार होतं, नैसर्गिकरित्या या दुभत्या जनावरांकडनं मिळणारा हा आकडा, आणि आपल्या समाजामध्ये लागतं 64 कोटी लिटर. म्हणजेच स्ट्रेट वे 50 कोटी लिटर सिंथेटिक दूध या समाजामध्ये सर्क्युलेट होतं आहे डेली. याचाच अर्थ या भेसळीद्वारे वर्षानुवर्ष या दूध धंद्यामध्ये उतरलेल्या कित्येक प्रामाणिक दुग्ध व्यावसायिकांना सुद्धा या भेसळीचं